वळत आहोत आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस या ठिकाणी येतोय. वन मोर बिग मॅच इन बिटवीन झू नांदुर्की वर्सेस पायगाव. चेक सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम झू नांदुर्कीने स्वीकारलेला आहे. मला वाटतं की काही कमी खेळाडूंसह संघ आज मैदानामध्ये उतरलेला आहे. सोमनाथ पाटील गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला आणि त्याच्यासमोर बॅटर दीपक मडवी आहे स्वयंभू पायगाव टीम कडून. 2 ओपनर्स दीपक आणि योगेश सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र यावेळेला आपण एन्जॉय करतोय. अंतिम दिवस पहिला बॉल राईट अमोद विकेट. पहिला चेंडू लाऊड शाउट जोरानं आवाज आला होता मैदानातून. डॉट बॉलनं सोमनाथनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कव्हर्स आणि एक मिड ऑफला फिल्डर सेट करण्यात आला. पुढचा बॉल यावेळेला लॉफ करण्यात आला. सुपर टायमिंग दीपक मडवीच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका सिक्सर. टीमकडे त्या कॅलिबरचे खेळाडू आहेत, समान ताकदीचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल सातत्याने हे लागोपाठचे डॉट बॉल आता दबाव वाढवणार आहेत टीम पायगाव. यावेळेला रिव्हर्स सिग्नेचर स्ट्रोक दीपक मडवीचा. बॉल धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती 11 धावा. एक चांगलं बॅटल दोन महान खेळाडूंमध्ये रंगतोय. सोमनाथच्या विरोधात दीपक मडवी यावेळेला पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये. हा चेंडू येतोय डॉट बॉल. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑनला आणि डीप मध्ये एक मिड विकेटला सेट करण्यात आलेला. विकेट कीपर थोडंसं यष्टांपासून दूर
सूर्याजी पाटील ॲज अ विकेट कीपर तुम्ही पाहतायत. नेक्स्ट बॉल. फ्लाईट देण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. लेग बिफोर साठी अपील करण्यात आली होती परंतु इम्पॅक्ट ऑफस्टंपच्या बाहेर आहे ते सांगितलं अंपायर्सनं. शेवटचा बॉल फ्लाईटमध्ये बीट केलं होतं बॅटर दीपकला आणि एकच धाव तिथे मिळाली. आज बरोबर एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा झाल्या 12 धावा. सुपर संडे महाअंतिम सोहळा ह्या स्पर्धेचा तुम्ही आज बघतायत. महाअंतिम सोहळ्यामध्ये अंतिम विजेता कोण होणार याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी मिळेल इव्हनिंग सेशनला. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी प्रिन्स कॅप्टन येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 धावा स्कोर कार्ड वरती इथे लागलेल्या. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना विदाऊट लॉस स्वयंभू पायगावसाठी जरूर तुम्हाला बघायला मिळाली. चला वेळ कमी घ्या टीम जुनांदुर्की. आज फायनल डे आहे आणि त्याच्यामुळे वेळेबद्दल आम्हाला सपोर्ट करा. सातत्याने आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रिन्स राऊंड द विकेट. पहिलाच बॉल प्रिन्सचा यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. मॅच ऑफ द आफ्टरनून सेशन मधील सर्वात मोठा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. परंतु प्रेक्षकांना जसा सामना हवा आहे तसा बघायला मिळणं गरजेचं असेल. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं वन साइड मॅच. ती देखील दोन्ही बलाढ्य संघ होते परंतु एकतर्फी तो सामना तुम्हाला बघायला मिळाला होता. इथे पायगावच्या विरोधात जुनांदुर्की असा सामना सुरू आहे. चला वेळ सातत्याने आपण खर्च करतायत पण प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा. नेक्स्ट बॉल प्रिन्स राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर योगेश. चला अंपायरने आता पहिली वॉर्निंग दिलेली आहे. टीम जुनांदुर्की फर्स्ट वॉर्निंग. यावेळेला भरपूर दूर होता चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि फलंदाज हिट विकेट. खेळाडू झाला आणि एक अवांतर धाव तेथे मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 14 धावा. धाव फलकावरती असताना एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र फायनल डे आपण पाहतोय. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 या स्पर्धेचं विकी शेठ चौधरी साहेब ज्यांची स्पर्धा तुम्ही पाहतायत. आदरणीय मोहनदादा भोईर तालुका क्रिकेटमधील एक बुलंद आवाज ज्यांची स्पर्धा आज ताडालीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत असताना मेहुल स्पोर्ट्स आणि वरालदेवी न्यू 40+ ताडालीचं हे भव्य पर्व तुम्हाला आज या स्पर्धेच्या वतीनं बघायला मिळालं. नवीन बॅटर जितू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. 3ऱ्या क्रमांकावर सामना करेल प्रिन्स शिकारीचा. राऊंड द विकेट.
पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, समोर व्ही मध्ये ड्राईव्ह करण्यात आला. नंबर 1 रँक करणारा स्वयंभू पायगाव संघ तुम्ही पाहतात एका बाजूला. 3 ट्रॉफीज खऱ्या अर्थाने या टीमनं जिंकलेल्या आहेत. म्हणजे या सीझन मध्ये कुठेतरी अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या पूर्ण सीझन मध्ये करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलेला आहे. कॅप्टन प्रिन्स पुन्हा राऊंड द विकेट. दीपकच्या बॅटमधून एक सिक्सर जरूर आला यावेळेला. फुल टॉस बॉल, परंतु प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये. बॉलला मिडल करता आलं नव्हतं, स्वीप करण्यात आलं आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 16 वर. खरं तर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत असताना एक काळ हे गाजवलेले खेळाडू आहेत दोन्ही टीम्स मध्ये, पण तू वयाच्या 40 नंतर थोडासा फरक नक्की जाणवतो. यावेळेला स्लॉग हिट बॉल हवेत आहे. फिल्डर थोडासा पुढे आला होता, अनुमान त्याचा चुकीचा लागला आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार. वीस धावा धावफलकावरती 20 रन्स. थोडासा अनुमान चुकीचा तुम्हाला बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि बॉल सरळ निघून गेला एका टप्प्याने. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्यात आला. कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघायला मिळालं आणि 2 धावा बघता बघता सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. दोन धावांनी स्कोर पुढे जाताना 22 वर 22 रन्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जितू. ऑन स्ट्राइक प्रिन्स राउंड द विकेट. स्कोर कार्ड वरती 22 धावा, चांगली टोटल. मिसटायमिंग बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली पोहोचतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता प्रिन्सचा, परंतु कॅच ड्रॉप. जीवनदान या ठिकाणी मिळालंय जितू गवळीला आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान भरपूर महागात पडू शकतं. हार्ड हिटर हा बॅटर आहे. 2 ओव्हरचा केस संपला 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक गणेश भोईर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आणि ह्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा आल्या. एक्स्ट्राच्या मदतीने लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर मिळाली आणि 23 धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 23 रन्स. आज 2 विजय मिळवले सिद्धिविनायक अंजूर टीमनं. अतिशय सुंदर खेळ रोहन तरेचा बघायला मिळाला. गणेश भोईर तिसऱ्या षटकामध्ये सज्ज होते बॉलिंग करण्यासाठी. सामना करेल जितू. गणेशचा पहिला बॉल यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये नागेश पाटील त्या ठिकाणी सज्ज आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. फक्त मिळेल एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना 24 वर. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि चौथ्या मानकोली असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. फायनल डे मध्ये 8 टीम्स ना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहतायत. नेक्स्ट बॉल दिशाहीन बॉल आणि त्या दिशेला अगदी एकही फिल्डर उभा नव्हता लॉंग लेग कडे. त्याच क्षेत्रात बॉलला पाठवल्या दीपकनं. सिक्सर.
लेगच्या पलीकडे येणारा दमदार सिक्सर दीपक मडवीच्या बॅटमधून तुम्ही पाहतायत. ग्रेट बॅटिंग, ग्रेट इनिंग हिअर. गणेश भोईरच्या विरुद्ध आलेला आक्रमक सिक्सर फटका तुम्हाला बघायला मिळाला. पुढचा बॉल दीपक समोर, लो फुल टॉस स्वीप करण्यात आला. फिल्डर येतात बॉलवर, क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे आणि हा बॉल देखील आर पार, सीमा पार. फटकेबाजी आता कमालीची आपल्याला बघायला मिळाली. अटॅकिंग अप्रोचनं यावेळेला फलंदाजी केली जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप केलं त्या दिशेनं, क्षेत्ररक्षक दूर आहेत. आणखी एक बॉल सीमा पार. दीपक मडवी अटॅकिंग क्रिकेट, पॉझिटिव्ह माइंडसेट ना आता फलंदाजी या ठिकाणी सुरू केलेली आहे. ग्रेट इनिंग हिअर फ्रॉम दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी. गणेश भोईर पुढचा बॉल, धावसंख्या बघता बघता 38 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा स्लॉग इट, ये भी जाएगी मैदान के बाहर. एक और छक्का. आपल्याला बघायला मिळालं आणि धावसंख्या 44 आकड्यावर वैयक्तिक 3 सिक्सर 3 चौकार दीपक मडवीच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत. 32 धावांवर बॅटिंग करतोय. या वर्षामध्ये हा खेळाडू नंबर 1 रँक का करतोय याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांना आता पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. यावेळेला मिस्टॅमिंग, इथे विकेटची संधी असेल. मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल, भरपूर पुढे आला. अनुमान चुकीचा होता. झेल घेण्याची संधी जरूर होती परंतु ती दवडली आहे आणि त्या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्यात. तीन धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या 3 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती 47 धावा, 47 रन्स. जरूर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघायला मिळालं आणि त्याच्याचमुळे आता टीम जुनांदुर्की थोडंसं बॅकफुटला आपण पाहतोय. शेवटचं षटक असेल आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सूर्याजी पाटील षटक क्रमांक 4 घेऊन यावेळेला मार्गस्थ होतोय. स्ट्राईक एंडला बॅटर जितू तुम्हाला पाहायला मिळेल, दीपक पाहायला मिळेल. धावसंख्या बघता बघता 47 आणि वैयक्तिक 35 धावा दीपक मडवीच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत. चलिए स्पीड अप करना है, दोनों भी टीमें प्ले फास्ट. आदरणीय राजू चौगुले साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. शेवटचं षटक
सूर्याजीचा पहिला बॉल ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 47. यावेळेला सूर्याजी खूप चांगली वापसी करून देत असताना आपल्या टीमसाठी चांगला खेळ तो साकारतोय. त्याला माहिती इथून आता कमीत कमी धावांचं षटक टाकावं लागेल अथवा दबाव अधिक वाढेल आणि प्रेशर येऊ शकतो. दॅट्स वाय इथून पलटवार करणं गरजेचं आहे. लागोपाठ 2 चेंडू डॉट सूर्याजी पाटील. यावेळेला खराब बॉल होता, पायात टाकण्याचा प्रयत्न आणि त्या बॉलला थेट फेकून दिले स्क्वेअर. दीपक मडवी बघता बघता 41 धावांवर वैयक्तिक पोहोचलेला आहे आणि तसंही टॉप प्लेयर्स ऑफ दिस सीझन न्यू 40+ क्रिकेट कमिटी भिवंडीच्या अंतर्गत आपण विचार केला तर दीपक मडवी सध्या नंबर 1 रँक करतोय. 3 मॅन ऑफ द सिरीज, 2 बेस्ट बॅटर आणि 1 बेस्ट बॉलर आणि 1 सिक्सर किंग अशा ट्रॉफीज त्याच्या नावी राहिल्या आहेत. पुन्हा एकदा उडवल्या बॉल, आणखी एक सिक्सर, एक घुमाके. आतापर्यंत 250 त्यानं बनवल्यात आणि तिसरी 50. अर्धशतक दीपक मडवीनं झळकावलंय. बॅट वर करायचे दीपक. प्रेक्षक जस्ट 65 रन्स. फार मोठ्या टोटल कडे आता वाटचाल केलेली आहे. वैयक्तिक 53 धावा या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर दीपकच्या बॅट मधून आलेले आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक. तिसरं अर्धशतक वैयक्तिक या सीझन मध्ये त्यानं पटकावलेला आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, पिकअप शॉट. 4 बॉल आणि 4 सिक्सर. 71 धावा धावफलकावरती 72. लागले आणि 72चं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. वळी आपण आता काही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पार पाडत आहोत. अर्थातच उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आदरणीय राजू चौगुले साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून विकीशेठ चौधरी मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे राजू चौगुले साहेबांना सन्मानित आपण करावं. आदरणीय राजू चौगुले यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 या स्पर्धेचं पर्व तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. विकीशेठ चौधरी यांच्या शुभास्या सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
धन्यवाद. त्याचबरोबर मोहनदादा भोईर देखील जोडले गेलेले आहेत या स्पर्धेचे आयोजक. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात या स्पर्धेसाठी. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती. नेक्स्ट मॅच जी होणार आहे ती चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात खेळेल चौथ्या मानकोली. तोपर्यंत आपण जाऊया सेकंड इनिंगला. सुरुवात या ठिकाणी करतोय. आज ज्ञानेश्वर चिकणे सर पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडले जातील सेकंड इनिंग मध्ये. धन्यवाद. कालिका माता कालवार कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच दापोडे आदरणीय चिंतामण पाटील साहेब, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांच्याच माध्यमातून लाभलेली आहे. मी त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्यासोबतच त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेला आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. वेलकम. यस, आताच ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, नक्कीच या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं ज्यांनी पारितोषिक दिलेलं आहे, माजी सरपंच दापोडे सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांच्याकडून दीपक मडवी आपणास एक सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक करता, विकेट हॅट्रिक, तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आपण बघितला बॅटिंगमध्ये. चिंतामण पाटील साहेब तिसरं अर्धशतक झळकावलं आज दीपक मडवीने या स्पर्धेतील. आणि या पूर्ण जर सीझनचा लेखाजोखा बघितला तर दीपक मडवीच्या नावावर नक्कीच 3 मॅन ऑफ द सिरीज आहेत. 50च्या आधारावर 72 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे समोर. नाबाद 59 धावा आज दीपक मडवीच्या बॅटमधून आपण बघितला. पहिला चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू आणि पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. आणि 50साठी 50 धावांसाठी चिंतामणजी पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आलेले दीपक मडवी आपणास. क्या बात आहे. त्यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेल्या पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 2 होते. चालू सामन्यातील विजेता संघ आणि चौथा हिरवा मानकोळी असा यानंतरचा सामना एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र चालू सामन्यात कोण विजेता ठरतो
हा चेंडू खाली राहणारा चेंडू होता. अगदी सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक जितू गवळी यांच्याकडे. सुरुवात चांगली होणं खूप आवश्यक आहे. जर 72 धावांचं लक्ष गाठायचं असेल तर. कमीत कमी 18ची सरासरी राखणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि 2000 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत दीपक मडवी आपले. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. चिंतामण पाटील साहेब, या सीझनचा जर विचार केला तर दीपक मडवीच्या नावावर 3 मॅन ऑफ द सिरीज आहेत, 2 बेस्ट बॅटमन आहेत आणि एक बेस्ट बॉलर आहे, तसेच एक सिक्सर किंग, असे तब्बल 7 पारितोषिक त्याच्या नावावर आहेत. आणि सीझनमधील 3 अर्धशतक त्याने झलकावलेले आहेत या सीझनमध्ये. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. काट झाला चेंडू पाडल्यानंतर. दुपारचं वातावरण आहे. क्या बात आहे. मित्राने मित्राला दिलेली भेट, अगदी चिंतामणजी पाटील यांनी आपल्या मित्राला, क्लासमेट मित्राला दिलेली ती भेट. हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टिअर केलेला आहे आणि चेंडू जातोय पॉईंट सीमारेषेकडे. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिसऱ्या धावीचा इथे प्रयत्न होईल आणि 3 धाव पूर्ण. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये धडाकेबाज फलंदाजी करणं आवश्यक होते, परंतु सोमनाथला इथे बांधून ठेवलेलं. सोमनाथच्या बॅटमधून 3 धावा जरी आल्या असल्या तरी मात्र मारधाडपूर्ण बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. दुपारचं वातावरण, तापलेलं वातावरण, सामना तापत नाही. मात्र इथे चेंडू पाहतोय आपण, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला होता आणि याच बरोबर पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकात धावपलकावर लागल्या फक्त आणि फक्त 6. या पूर्ण सीझनचा विचार केला बाला, ज्युनियर बाला जय कालिका माता कालवार संघाचा 2 मॅन ऑफ द सिरीज नंबर 2 वर रँक करतोय. तर सोमनाथ पाटीलला 1 मॅन ऑफ द सिरीज आणि 2 बेस्ट बॅट्समनचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, नंबर 3 वर रँक करतोय. तर राकेश घरत गावदेवी काटई संघाचा याला 1 मॅन ऑफ द सिरीज आणि 1 बेस्ट बॉलर अशा त्याच्या नावावरही 2 पारितोषिके. तर रवी पवनपुत्र वडपे, पंकज पाटील जुनांदुर्की यांच्याकडून जुनांदुर्की संघाला, आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. मात्र पंकज पाटील ऑल इज वेल नाहीये, भरपूर धावा करायच्या आहेत जुनांदुर्की संघाला 72. हा चेंडू खेळून काढलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये. सोमनाथ जेव्हापासून थोडा इंज्युर्ड झाला तेव्हापासून त्याच्या खेळावर निश्चितच परिणाम झालेला आहे. पायाची दुखापत भरपूर मोठी दुखापत असते. या अगोदर दीपक मडवीही पायाच्या दुखापतीने नक्कीच बेजार झाला होता, मात्र त्याने आपल्या दुखण्यावर विजय मिळवला, कमबॅक केलं. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू आकाशात आहे. 3ऱ्या-4थ्या स्केलमध्ये आपण पाहतोय हा झेल सुटतोय आणि आता मात्र 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावाने धावसंख्या धावपलकावर 10 लागतीये. पहिल्या दिवसातून सोनादेवी टेमगर, दुसऱ्या दिवसातून जोशीलन भादवाड आणि आता मात्र 3ऱ्या दिवसातून सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल. दोन्ही पंचांची आपण तारीफ करूया मित्रांनो. रणरणत ऊन आहे आणि या उन्हात उभे राहून पंचगिरी करणं, अगदी प्रत्येक चेंडूचं निरीक्षण करणं खूप कठीण असतं, मात्र ते काम आमचे दोन्ही पंच या ठिकाणी करतायत. लेग स्पिन चेंडू पुल केलेला आहे आणि मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार.
तर त्याच्या हाताला चाटून स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकारासाठी 6 धावांनी धावसंख्या धावफलकावर 17 लागतीये. सरळ बॅटने खेळत व्ही शेपमध्ये लॉंग ऑफ सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रकाश पाटील मात्र इथे धावबाद होतील. यस, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय प्रकाश पाटील यांची खेळी संपुष्टात. बघूया काय घडले नक्कीच. इथून तर आपण बोलू शकतो की धावबाद, मात्र पंचांचा इशारा काय येतो, पंचांचा निर्णय काय येतो. आय थिंक जेव्हा फेक केली होती तेव्हा दोन्ही फलंदाजांनी तिथे क्रीज सोडली होती. त्या अनुषंगाने आपण पाहतोय इथे प्रकाश यांना बाद दिले गेलेला आहे. आता धावसंख्या धावफलकावर 18 लागतीये. 72 करायचे आहेत. भरपूर मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे. सूर्याजी हा फलंदाज असा आहे, सामन्याचे चित्र बदलू शकतो, मात्र त्याला हवाई यात्रा, हवाई सफर करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. परंतु जितू गवळी याच्या पाहत्यामधून आपण पाहतोय हा यॉर्कर तर निघाला होता, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 19 लागते. रोहन तरे आज खुश आहेत. भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली दोन्ही सामन्यामध्ये. त्यांची बॅट लागलेले. फुलटॉस आणि फुलटॉल वसूल. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 6 धावा. मॅग्नाफसन कॅच. आणि काय वर्किंग आहे, कॅमेरा वर्किंग, काय नीट अँड क्लीन टेलिकास्ट आहे होम फोटोच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी रोहन तरे यांना वेगळ्या रूपात आपण पाहू शकता. अगदी बॅट्समन तसेच बॉलिंगही करणार आहेत. मला वाटते यावर्षी त्यांनी नक्कीच फक्त फलंदाजीवर जास्त फोकस केलेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 25 लागलेले आहेत. चंदन गोलंदाजीसाठी येतोय. आता 2 षटकामध्ये 25 आणि 2 षटकामध्ये 47 ची गरज. लॉफ्टेड शॉट, क्या बात आहे. सोमनाथचा क्लास आहे हा. जबरदस्त षटकार.
बघा बाद दिलेला आहे सोमनाथला लेग स्टंपच्या बाहेर, मात्र त्याने पंचांच्या निर्णयाचा किती सन्मान केला. अगदी बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर अगदी एक रेषाही उमटली नाही. ठीक आहे, बाद पंचांच्या नजरेत मी बाद आहे तर ठीक आहे, मी बाद आहे. धावसंख्या धावफलकावर 31 झालेले. ही स्पोर्टमॅन स्पिरिट अतिशय महत्त्वाची असते मित्रांनो. धावसंख्या धावफलकावर 31 लागलेले नवीन बॅट्समन नागेश येतोय. शॉट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत गेला, शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. हा क्षेत्ररक्षण ही कमालीचं होत आहे. बॅटिंग तर भरपूर चांगली झाली दीपक मडवीच्या माध्यमातून, त्यानंतर बॉलिंग चांगली झाली. आता मात्र क्षेत्ररक्षण ही कमालीचं होतंय स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचं. लाईन तर कुठे ना कुठे आज चंदनची व्यवस्थित नाहीये आणि 2 झेल जे घेतले यष्ट्यांच्या मागे, त्याची तारीफ करावी लागेल एष्टी रक्षकाची. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. आता हळूहळू सामना निसटतो की काय असं वाटायला लागलेलं आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाच्या हातामधून, कारण धावसंख्या धावफलकावर आता 35 लागलेली, 35. चांगला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चोख काम करतोय. चंदन लाईन सुधारतोय. हा चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतोय. दांडी उखडली जात आहे आणि आणखी एक फलंदाज बाद. जुना पन्नास 55 या खेळपट्टीवर सेफ नाहीयेत. जर जुनांदुर्की संघासमोर 50-55 असत्याना तर ते निश्चितच मांडले नसते. ऑफस्टम
सोडणारा चेंडू आउटसाइड एज. प्रिन्स शिकारीला जावं लागेल खेळपट्टी सोडून. तिसरा झेल कलेक्ट करतोय यष्टीरक्षक. कालच्या दिवसाचा विचार केला तर संदीप मोरेने एका सामन्यामध्ये 3 झेल कलेक्ट केले होते. भूषणच्या माध्यमातून आज आपण पाहतो एकाच मॅचमध्ये 3 झेल कलेक्ट केले जात आहेत. न्यू बॅटमॅन गणेश खेळपट्टीवर. जॉन्टी रोड्स असा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकच खेळाडू आहे मित्रांनो ज्याने 5 झेल घेतल्यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. एकमेव असा खेळाडू ज्याने फिल्डिंगच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आज यष्टीरक्षणामध्ये भूषणने जबरदस्त कामगिरी केली. काल संदीप मोरे यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली होती. लॉफ्टेड शॉट वेल गेलेले आहे तरीसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. क्षेत्ररक्षक जितू आहे तिथं मात्र सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. पराभव स्वीकारलेला निश्चितच आहे जून अंदुरकी संघाने. बऱ्याच लढती या दोन्ही संघामध्ये आपण बघितल्या. नेहमी म्हणजे 90% लढती या स्वयंभू पायगाव संघाने जिंकलेल्या आहेत. अभिनंदन स्वयंभू स्पोर्ट पायगाव अँड हार्डलक जून अंदुरकी. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स यस. 1 मॅन आर्मीची भूमिका अदा केली. वैयक्तिक 59 धावा धावफलकावर लावल्या. फक्त 19 चेंडू आणि 59 धावा. 1 सेकंड्स. दीपक मडवी आणि दीपक मडवी यांच्यासाठी त्यांचे क्लासमेट मित्र माजी सरपंच दापोडे चिंतामणजी पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आलेले. क्या बात आहे. आज पुन्हा एकदा त्यांना असं वाटत असेल की एकाच बेंचवर बसू चला. येस ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी स्वर्गीय इंदिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच डुंगे जितेंद्र पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आणि पंकज सिंह यांच्याकडून एक आकर्षक गिफ्ट आणि 2000 रुपयांचं पारितोषिक मित्राकडून मित्राला. थँक्यू सो मच अँड अभिनंदन दीपक. सो वेल नेक्स्ट मॅचकडे आपण जाऊया. प्रिन्स शिकारे आपण संपर्क